तुमच्या 2 BHK च्या नादानं 1 BHK च्या नादानं अति श्रीमंतानं मुली नोकरदाराला दिल्या आणि देशाच्या या उदासीन वातावरणामध्ये शेकडो कंपन्या बंद झाल्या. अरे वाऱ्यावर गेलं काय काहींचं प्रपंच. आणि इकडं आमच्या गावाकडं 50-50 एकर बागायतदारांना सालकड्याच्या पोरी कराव्या लागल्या, सालाना असणाऱ्याच्या पोरी कराव्या लागल्या. आज त्या मालकीने झाल्या रे. कोट्यवधीच्या इस्टेटीची चावी त्यांच्या हातात आहे. अरे कुठं 3-3 दिवस फ्रीज मधलं खाता ताजी भाजी. इथं आमची बायको पळत जाते कडीपत्त्याची 2 पानं तोडून आणते आणि चांगला नाश्ता करते ताज्या कडीपत्त्याचा, ताज्या कोशिंबिरीचा. गाव चांगलं रे, गाव चांगलं. पुण्यात आमचा फ्लॅट आहे, हडपसरला आमची जागा. अरे काय रात्रंदिवस जागा राहता रे. गावाचं गोड वातावरण, गोड. आज सप्त्यात तारका देताना सुद्धा जातीपर्यंत माणसं विचारणा करायला लागली. भीषण परिस्थिती, फार वास्तव वेगळे राजा हो. एकमेकांच्या मुखात घास भरवणारी माणसं संपली आज. एकमेकांची मुंडकी छाटणारी माणसं आज पदोपदी तुम्हाला भेटतायत. काळ्या कृत्यांनी आणि स्वैराचारानं आज माणसं अमानवीय कृत्य करतात. रक्ताच्या थारोळ्यात तुमची आमचीच लेकरं पडली. कोणी टाकली हो? अहो तुम्ही आम्हीच टाकली. ज्ञानोबारायांच्या झोळीत माती कालवणारी माणसं पाकिस्तान होणारी नव्हती. तुकोबारायांच्या अंगावर चिंदे होईपर्यंत मारणारी माणसं बाहेरच्या देशातून आली नव्हती. संतांना त्रास देणारी माणसं बाहेरून आली नव्हती हो, ती आपलीच होती. आणि म्हणून आपल्याला आपल्याची जाणीव व्हावी. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही ताकद परमार्थ शिकवतो. ही ताकद तुकोबाराय शिकवतात. 9 हा आकडा तुकोबारायांसाठी संतांसाठी वापरला जातो. 9ला कितीनही गुणा बेरीज बदलत नाही. 9 1 9, 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 6 54, 5 4 9, 9 6 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9. कितीनही गुणा तत्वात जो बदलत नाही ते संत. अरे संपलं खेळ रे, संपलं. हुतुतू संपला, हमामा संपल्या, फुगड्या संपल्या, सुरपाट्या संपल्या, कबड्डी संपली, कुस्ती संपली. आज राहिला फक्त पबजी, फ्री फायर. आज तसलंच राहिलं रे. बाकी तुम्हाला कोणी शहाणं करणार नाही. संतांची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं. भगवंताची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं. गुरु मायबापांची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं. सरकारला कायम वाटणार आहे तुम्ही ऑनलाईन रमी खेळाव आणि तुम्ही मातीच जावत. सरकार आपल्याला सुधरवणार नाही, ती ऑनलाईन रमीच खेळायला शिकवणार. तुमची लेकरं जितकी बर्बाद होतील तितकी त्यांना आनंदाचं आहे का. त्याच्याशिवाय त्यांचा 2 GB डाटा संपत नाही हो. नुसत्या डाटा पाय आपल्याला बाटा घालायला सुद्धा मिळाना इतकाच रिचार्ज वाढवून ठेवला. अपक दुपक तिपक पोर त्रिगुण खेळ मांडू. अपक दुपक तिपक पोर त्रिगुण खेळ मांडू. अपक दुपक तिपक पोर त्रिगुण खेळ मांडू. अपक दुपक तिपक पोर त्रिगुण खेळ पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ खेळ बिटी दांडू पोरा खेळ बिटी दांडू. 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 खेळ बिटी दांडू. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचे कवळ काही काल्याचे. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा एक काला प्रकरणातील आहे. काला म्हणजे परमार्थाचा मानबिंदू. काला म्हणजे सप्ताहाचा कळस आणि कळसाचा असणारा हा उत्सव. घेतलेला अभंग तुकोबारायांचा. 400 वर्षापासून अनेक कीर्तनकारांनी प्रवचन केली, विवेचन केली, प्रबंध लिहिले, लेख लिहिले, पारायण केली, सोहळे केले, सप्ताह केले, व्याख्यान केले. 400 वर्षामध्ये माझ्या तुकोबारायांचा एकही शब्द आम्हाला कळालाच असेल तर नवल आहे. एका एका शब्दावरती
तुकोबरायांच्या गाथेच्या जीवावर आम्ही अब्जावधी रुपये कमवलं, पैसा कमवता आला, पण शब्दांचं भांडार आमच्या हृदयात आलंच असलं असं काही नाही. त्यातलाच हा एक अभंग. देवा, आजपर्यंत बरंच काही सोसलं रे. बहु केली वनवन पायी पिटी आला सेन. फार दुःख सहन केलं, फार फिरलो देवा, फार वनवन झटलो रे, पण कुठं विसावा मिळाला नाही. आज तुझ्या ठिकाणी आलं आणि मन विसावलं देवा. जीवनात जे कधी खायला मिळालं नाही, जीवनात कधी जे पाहायला मिळालं नाही, ते तुझ्या संगतीमध्ये योग घडाला, तुझ्या संगतीचा हा फायदा झाला देवा. आणि हाच प्रसाद घेण्यासाठी, याच प्रसादाचे अधिकारी होण्यासाठी देवा, या काल्यासाठी आम्ही पुन्हा यायला इथं तयार आहे. उपजोनी पुढती काय करू येऊन, काला खाऊ दही भात. काय करू येऊन तर काल्याचा प्रसाद खाऊ, दही भात खाऊ तुझ्या बरोबर देवा. साधकांच्या बरोबर तुकोबरायांचा हा विचार भगवंताला पटला, पण भगवंतानं सांगितलं मग इथं येण्यापेक्षा माझ्या बरोबर वैकुंठात येतं का. तुकोबराय सांगते, देवा चेष्टा करतो का आम्हा भक्तांची. अरे आम्हाला माहिती हा कैलासामध्ये नाही, हा वैकुंठामध्ये नाही, हा कुठंच नाही रे, हे फक्त मृत्यू लोकात हा आनंदाचा सोहळा घडतो. म्हणून देवा, आम्हाला वैकुंठाला बोलवण्यापेक्षा तूच नको ना वैकुंठाला जाऊ, वैकुंठासी आम्हा धाडू नको. हरी वासुदेव पंढरी सर्व काळ आमच्या बरोबर इथं राहा आणि आम्हाला हा अखंड प्रसाद दे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. वैकुंठात हा काला नाही, कवळ म्हणजे घास. तो आनंदाचा प्रेमाचा प्रसाद देव वैकुंठात नाही. कुठे तर तो इथं मृत्यू लोकात आहे. आणि वैकुंठात आम्हाला नको देवा, इथं मृत्यू लोकामध्ये हा प्रसाद तो आम्हाला दे. मग मिळाल्यानंतर तुकोबरायांना साधक विचारतात, तुम्ही काय करता लो. तर तुकोबराय सांगतात, आम्ही आपोल पोटे नाही, आम्ही घर लावून जेवणारातले 2 BHK सिस्टीम मधले आम्ही नाही. तर आम्ही राहतो ती बिल्डिंग नाही, आम्ही राहतो तो फ्लॅट नाही, आम्ही राहतो ते घर आहे आणि ते सदैव उघडा असतं देवा. म्हणून आम्ही तो प्रसाद सगळ्यांना वाटणार. एवढंच काय, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकांच्या मुखात आम्ही तो घास भरू आणि सुखाने खेळू. हुंबरी नावाचा खेळ संतांच्या प्रकरणामध्ये आलेला आहे, तो खेळ खेळू आम्ही. आणि म्हणून देवा, हे वाळवंटच आमच्यासाठी चांगले का. वाळवंटात उगवत नाही काहीच. परमार्थाचं हे वाळवंट कोणी म्हणू नये माझ्याशिवाय कोण उभं करतं ये. हा गर्वही नको देवा, हा अहंकारही नको. जी काय देवा साधना केली ती तुला समर्पित करून जायची. इथं काय उगवू नये माझ्या हातानं देवा. अशा वाळवंटात, त्या भक्तीच्या वाळवंटात आम्ही उभा आहेत. त्याच वाळवंटामध्ये भगवंताच्या समोर ज्ञानोबारायांनी काला वाटलाला ह्या वाटल्या. अशाच वाळवंटामध्ये आम्ही आज उभे. रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणांसाठी तुकोबरायांनी 3 शब्द वापरले. तुका म्हणे वाळवंट कसे, बरवे, नीट, उत्तम. रजोगुणींसाठी हे बरव आहे, तमोगुणींसाठी हे नीट आहे आणि साधक वारकऱ्यांसाठी हे तर उत्तमच आहे. अशा ठिकाणी काला होतोय. वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. अभंगाचा भावार्थ आहे मायबाप, तरी अभंगाचा भावार्थ हाच असला असं काही नाही. 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाणाऱ्या योग्यांना हे देव कळाला नाही. तो देवादी देहूच्या स्टँडवर उतरून तुकोबरायची विनवणी करतो, मग तुमच्या आमच्या सप्ताहाला येतो. देवाला सुद्धा येण्याचा अधिकार संतांना विचारल्याशिवाय नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, भगवंताला तुकोबरायला बरोबर घेऊन आल्याशिवाय जमत नाही हो. ही साधना करीत असताना तुकोबराय सांगतात, इन्क्रीमेंट किती याचा विचार करू नका. देवा, जीवनात आनंद किती मिळाला तुझ्या संगतीमध्ये राहत असताना, तुझ्या बरोबर राहत असताना. आणि म्हणून जगाचा मालक
खऱ्या अर्थानं हा तुकोबरायाचा निरूप आहे. खऱ्या अर्थानं तुकोबरायानं केलेलं ही क्रांती, केलेलं हे कार्य तुमच्या आमच्या घरी हृदयापर्यंत ज्यानं देव आणून दिला, राजा हो त्यानं सुद्धा पैशाचा कधी विचार केला नाही. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दा. हे प्रेम ज्यानं तुम्हा आम्हाला बहाल केलं, त्या तुकोबरायांच्या भावार्थात माझ्याकडून तंतोतंतच अर्थ सांगता येईल असं काही नाही. त्यातला हा अभंग. इथं तुकोबरायांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा तुमच्या आमच्या नाही तो पूर्ण होत. जी बदलत नाही तिला प्रतिज्ञा म्हणतात. जी रोज बदलते त्याला आश्वासन म्हणतात. जे रोज बदलतं त्याला ठराव म्हणतात. जे दरवर्षी बदलतं त्याला बजेट म्हणतात. जे काहींच्या तोंडाला पान पुसतं आणि काहींना भरू देतं त्याला बजेट म्हणतात बरं का. पण प्रतिज्ञेमध्ये तुझा भाव नसतो. तरी अवधान ऐकले तुझे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. गीत बदलतात, कविता बदलतात, प्रतिज्ञा नाही बदलत. India is my country, all Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and very, very rich. I shall always try to be worthy of it. I shall give my parents, teachers, honor, elder, respect. प्रतिज्ञा कधी बदलत नाही, ती प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. ही प्रतिज्ञा. जाईन गे माये दया पंढरपुरा, 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 भेटे न माहेरा पुलिया, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटे न माहेरा पुलिया, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटे न माहेरा पुलिया, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटे न माहेरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, 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 पंढरपूर. गेले का नाही एका सेकंदात चंद्रभागेला, गेले का नाही. ही प्रतिज्ञा आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही प्रतिज्ञा आहे. तुकोबरायाची प्रतिज्ञा आहे. देवा घेईन मी जन्म याजसाठी, देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. संतांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली. 4 जणांनी प्रतिज्ञा केली. त्या भगवंतानं प्रतिज्ञा केली. देवा माझ्याकडं कोणी येऊ, पायापाशी जो बसलाय त्याला हिताच्या 4 गोष्टी सांगन, शस्त्र हातात धरणार नाही. नाही, देवाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. देवाला सुद्धा शस्त्र हातात धरावं लागलं. रावणानं प्रतिज्ञा केली, सोन्याला सुगंध आणील. नाही, प्रतिज्ञा पूर्ण झाली. वासाव घर फोडली असती माणसांनी. काय लॉक तोडायची गरज होती, सेफ्टी लॉक तोडायची गरज होती. जिकडं वास तिकडं सोनं. नाही सुगंध आणता आला. दुसरी एक प्रतिज्ञा होती रावणाची, स्वर्गाला शिडी लावीन. संध्याकाळी कीर्तन झाल्यावर माणसं स्वर्गात गेली असती, काल्याच्या प्रसादाला तर खाली आले असते. नाही लावता आली हो. प्रतिज्ञा संतांनी करावी आणि पूर्णत्वाला सुद्धा संतांनीच न्यावी. आणि म्हणून देवा तुझ्या संगतीमध्ये मिळणारा हा काल्याचा गोड प्रकाश आहे. आजी ओ सामरावती, काला पहावया येती, देव विसरती देह भावा पुला विसरे. कशाचं एकत्रीकरण आहे हो? जीवशिवाचं ऐक्य, भक्ती शक्तीचं ऐक्य या काल्याच्या प्रसादात आहे. आणि म्हणून तुम्ही एवढा मोठा सोन्याचा घट उभा केला. आपलं सोन्याचं नाही का, मातीचा आहे. माती का? सोन्यापेक्षा माती महत्वाची हो. 2 पोती सोनं एखाद्याला घरात दिलं, 2 BHK मध्ये कोंडून ठेवलं, 6 महिने नाही त्याच्याकडे गेला, आणि 2 पोती ज्वारीची ठेवली, कोंडून ठेवलं 6 महिने, कोण जगल? जो मातीतला आहे तो जगन. म्हणून माती माता आणि मातृभूमी ज्याला कळाली तो कृष्ण परमात्मा आहे. त्याचा हा काला. माती कळाव, माता कळाव,
आणि मातृभूमी कळाव ह्या तिन्हीच ऐश्वर्य सांगणारा जन्म म्हणजे कृष्णाचा. वसुदेव सुतम देवकम सचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. तिन्हीच कार्य सांगणार, कर्तृत्व सांगणारा काला. यात आहे दही आण लाही. दही म्हणजे नासलंय, ट्रान्सलेट झालंय, बदल झालाय त्याच्यामध्ये. दुधाचं दुसऱ्या अवस्थेत रूपांतर आहे. मला वाटतं नासलेलं संसारात चालत नाही. प्रत्येकाचा संसार आज नासलेला आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. प्रत्येकाचा संसार नासलाय. मला वाटतं परमार्थात आल्यानंतर नासावं लागतं. दुधांचं रूपांतर दह्यात मंथुनी नवनीता तैसे गे अनंता. ट्रान्सलेट झालं ते दह्यात. दह्याचं रूपांतर तुपात होतं, लोण्यात होतं. लोण्याचं रूपांतर तुपात होतं. मला वाटतं रूपांतर करण्याचा हाक तुमचा आमचा क्षण आहे. एक आहे लाही आणि दुसरं आहे दही. लाही जर मोकळी असली तर हलकी असते, म्हणून किती खडा असू द्या लाह्या कोणी फुकून खात नाहीत. का? खडच राहत्यात हातात, फक्त लाह्या जात्यात ओढून. लाह्याचा पुडा जर फोडून इथं रस्त्यावर ठेवला 10-5 मिनिटात लोणी काळवरच्या पुढं निघन होतो. का? तिला वजन नसते ना. आणि जिला वजन नसतं, दावं नसतं, मोरकी नसते, घरात तिला काही लिमिटेशन नसतात, ती इंडिपेंडंट, प्रायव्हसी, ती स्वतंत्र आहे. मोकळी लाही स्वतंत्र असली ना, तिला काही सवय लागू शकते. तीच लाही दह्यामध्ये जर गुंतली तर ती थांबते. असं दहीचं आणि लाहीचं एकत्रीकरण, दोन्ही शुभ्र वस्तू आहेत. लाही कशापासून बनते? तांदूळापासून. तुमच्या बोहरबागात पेरतात का नाही तांदूळ? तांदूळ पेरतात. तांदूळ पेरला उगवतो आहे का नाही? कशाच उगवतो राव? साळी पेरावं लागत यात. साळ पेरली तरच उगवते, तांदूळ नाही उगवत. म्हणून तांदूळ कुणाला उन्हात ठेवता येत नाहीत का नाही ठेवता येत. तांदूळ पुन्हा उगवत नाही. तसंच तुमचं आमचं शुभ्र जीवन आहे हो. ते उगवत नाही आणि ते उगवलंच नाही पाहिजे. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. परत करायचं नाही म्हणून त्या अक्षदा रूपानं तुमच्या आमच्या अंगावर टाकल्या जातात. काल केला का नाही अक्षदेचा हा उत्सव? माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी आई साहेबांचं लग्न लावलं ना तुम्ही? वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावरती लावलं का नाही? राजा भी मकर रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुना गुण नृपवर कवना सिम्या देई जे. काल भगवंताचं लग्न लागलं. तसाच कालचा एक शुभ मुहूर्त माझ्या विश्वाच्या मालकाच्या रूपात जगद्गुरु पदवीला 5000 वर्षानंतर जगद्गुरु कृष्ण परमात्म्यानंतर पोहोचलेले जगद्गुरु तुकोबराय यांचा काल जन्मदिवस होता. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागितीये दिव्य लोकासी नेली. कालचा शुभ मुहूर्त होता का नाही? आजचा काला. 2 पांढऱ्या गोष्टीचं एकत्रीकरण. शास्त्रकार सांगतात 5 पांढऱ्या गोष्टी वर्ज करा जीवनातल्या तर तुम्ही जगताल. 5 पांढऱ्या गोष्टीत पहिल्या नंबरचं विष येतं मीठ. पहिल्या नंबरचं पांढरे. पण काय नाही हेच पांढरं धंदा करायला वापरलं हो. याच्यावरतीच पोट भरली. पांढरं कायनी घर भरायला वापरले. काहींनी घराची मंदिरं केली तर काहींनी मंदिराची घरं केली. ह्याच पांढऱ्याच्या जीवावरती. पांढरं मीठ विष आहे. 2 नंबरचं विष पांढरं मैदा आहे. 3 नंबरचं विष पांढरं पांढरी लिंब. बर का आमच्या इकडे लय मोठमोठाला खोरावड आहेत त्याचे. 3 मजली 4 मजली 5-5 मजली. आमच्या इकडलंच माल मला वाटतं शहरात येतो बरं का पांढऱ्याला. ते एक पांढरा. 4थं विष सांगितलं पांढरं साखर. जगातल्या 87 देशामध्ये साखर वापरली जात नाही. तिथं मृत्यू दर आहे 76-77 प्लस. महाराष्ट्रातला आहे 51 प्लस. का?
अरे तिथल्या जगण्याच्या साधनामध्ये सर्वात मोठं साधन आहे साखर, लोक खात नाहीत. मग हे पांढरं जर विष असेल तर हेच काही इथं एकत्र केलं तर हे जीवाशिवाचं ऐक्य, ज्याचा पुन्हा जन्म नाही, त्या तांदूळापासून बनवलेली लाही, जी बेजबाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आणि म्हणून देवाशा वैकुंठनाथ न मिळणाऱ्या प्रसादाला खाण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी तुकोबराय सांगतात मी पुन्हा येईन. उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, दही हा प्रसाद खाण्यासाठी मी पुन्हा येईन. काय करीन येऊन? प्रसाद खाण्यासाठी येईन. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हा दही भाताचा काला खाण्यासाठी आम्हा येऊ. हा कुठंच मिळत नाही देवा, हा फक्त इथं मिळतो. आणि म्हणून देवा तुला सुद्धा इथपर्यंत यावं वाटलं प्रेमानं. सगळ्यांना घेऊन आला. अधिकारी होते सगळे, यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर. हातामध्ये वेणू घेतला आणि जगाचा मालक आला. बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी, संग गोपाळ घेऊन गाय, वृंदावनी आलेला बलाई, वृंदावनी आलेला बलाई. वेणू वाजवेला सुस्वरे बाये, वेणू वाजवेला सुस्वरे बाये हो, बाये हो बाये. बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी. तुझ्या बरोबर देवा तो प्रसाद खाण्यासाठी येईल. उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. म्हणून आजच्या देवाचं चरित्र काही वेगळे. तुम्हाला मला आनंद होत असला तरी कृष्णाच्या परमात्मे इतकं दुःख चरित्र कुठल्याच भगवंताचं नाही. अरे स्वतःच्या आईच्या डोळ्यात देखत भाताचा गोळा भिंतीवर मारल्यानंतर त्याच्यातून जितक्या चित्कार बाहेर पडतील, जितक्या शितुड्या बाहेर पडतील, तितक्या लेकरांच्या देहामधून आईनं मांसाचे तुकडे बाहेर पडताना पाहिले. त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म आहे. अशी साही मारी ते दुराचारी, दुसऱ्याची नाही हो, स्वतःच्या भावानं मारली सख्या. एवढं ज्या आईनं पाहिलं कृष्ण तिथं 8 स्वरूपामध्ये कार्य त्याचं. योगेश्वर कृष्ण, लाला कृष्ण, श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण, बालकृष्ण. लीला ही 8 प्रकारामध्ये केल्या. बायका सुद्धा प्रिय 8 आहेत बरं का. रुक्मिणी, कालिंदी, नागनजिता अशा 8 प्रकारच्या प्रिय अशा पत्नी. तर त्याला कार्य त्याचं 8 प्रकारामध्ये 8 हे कार्य तत्वनिष्ठ कार्य आहे. कारण सगळ्या अंकांना पाहिलं तर गाठीत 1 ला वरती गाठ आहे, 2 ला मध्ये गाठ आहे, 3 ला मध्ये गाठ आहे, 4 ला खाली गाठ आहे, 5 ला बाजूला गाठ आहे, 6 ला मध्ये गाठ आहे, 7 ला खाली गाठ आहे. 8 ला कुठं गाठ आहे हो? 8 ला नाही गाठ. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. ज्याची गाठ सुटते ना संसारामध्ये
त्याच्या पायाला भगवंत मिठी घालतो. 8 हा आकडा विचलित आहे, 9 हा आकडा स्थिर आहे. 9 हा आकडा तुकोबरायांसाठी संतांसाठी वापरला जातो. 9ला कितीनही गुणा बेरीज बदलत नाही. 9 1 9, 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 6 54, 5 4 9, 9 6 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, किती नाही गुन्हा तत्वात जो बदलत नाही ते संत. कृष्ण तत्व बदलतो. कोणी म्हणते यशोदेचा, कोणी म्हणते नंदाचा, ठावची ना हे बापाचा. जिथं बापापासूनच पंचायत कॅटलॉगला कोणाचं नाव द्यावं कन्फ्युजन आहे माणसाचं. म्हणून असा परमात्मा नावात सुद्धा वाकडा आहे बरं का. राम म्हणताना सरळ सरळ म्हणता येतं की बरं कार उच्चार मात्रीन बहिर निर्याती पातकम पुन्हा प्रवेशी भावेची मकारस्तु कपाटवत राम. कृष्ण कृष्ण म्हणताना सुद्धा जीभ किती वाकडे तिकडी करावी लागते. राहताना सुद्धा तो उभा राहत चांगला राहत नाही. देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. देहुडा म्हणजे वाकडा पाय घेऊन उभा राहतो. आणि अशा परमात्म्याच्या संगतीमध्ये आम्ही हा काल्याचा प्रसाद खाल्ला. आणि म्हणून देवा आम्हाला वैकुंठ कधी आवडला नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन नाही कधी आवडलं. त्या वैकुंठामध्ये देव कुठं राहतोय? हो क्षीरसागरात राहतोय. अजून देव कुठं राहतोय? सासरवाडीत राहतोय. बरं सासरवाडीत राहिल्यानंतर लय मोठ्याने बोलता येत नाही. हो नाही बोलता येत लय मोठ्याने. टेप लावून भांडी घासावं लागतात, दार लावून भांडी नाही बोलता येत बाहेर. का? सासरवाडीत जीव पराधीन असतो, पराधीन असतो. तिथं आपला हक्क चालत नाही. क्षीरसागरात देव राहायला आला म्हणजे सासरवाडीत राहायला आला. सागराची कन्या लक्ष्मी देवाचं पाय चोपते तिथं. आणि म्हणून असं शेषाचं शयन तुकोबराय म्हणतात आवडलं नाही. आणि म्हणून देवा वैकुंठाची आम्ही अपेक्षा करीत नाहीत. अभंगाच्या वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काल्याचे, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. कवळ नाम प्रसाद, कवळ नाम घास. घास बरं का. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. कवळ म्हणजे घास. वैकुंठात हा सोन्याचा घास नाही. वैकुंठामध्ये पाचूच्या बागा आहेत, माणिकाच्या सडका आहेत, कल्पतरूची झाडं आहेत. पण वैकुंठात काला नाही. वैकुंठात नाही काला. काला मृत्यू लोकामध्ये सवंगड्याच्या समवेत भगवंतानं काला केला. जे सगळ्यांनी टाकून दिलं ते देवाने स्वीकारलं. वंचिले जे पायापासी नाही यासी वेगळे. कोणाला नाही काळा रंग आवडत, काळा रंग देवानं स्वीकारला. कोणाला नाही काळा आवडतो, कोणाला काळा आवडतं. अहो ह्या काळ्या गोऱ्याच्या पाय काय काय गडी 42 झालं. अजून मेळ बसा ना. असा देव ठाईचाची काळा अनादी बहु काळा. त्यानं स्वीकारलं काळ. पण बाबा जे कोणी स्वीकारत नाही ते मी स्वीकारतो. सबळे रुपडे चोरट चिताचे. जगाचं सावळ पण देवानं स्वीकारलं. आज ते सावळ कोणी नाही स्वीकारत. अहो एवढी परिस्थिती भयान आणि भीषण झाली. तुमच्या 2 BHKच्या नादानं, 1 BHKच्या नादानं अति श्रीमंतानं मुली नौकरदाराला दिल्या.
आणि देशाच्या या उदासीन वातावरणामध्ये शेकडो कंपन्या बंद झाल्या. अरे वाऱ्यावर गेलं काय काहींचं प्रपंच. आणि इकडं आमच्या गावाकडं 50-50 एकर बागायतदारांना सालकड्याच्या पोरी कराव्या लागल्या, सालाना असणाऱ्याच्या पोरी कराव्या लागल्या. आज त्या मालकीने झाल्या रे. कोट्यवधीच्या इस्टेटीची चावी त्यांच्या हातात आहे. अरे कुठं 3-3 दिवस फ्रीज मधलं खाता ताजी भाजी. इथं आमची बायको पळत जाते कडीपत्त्याची 2 पानं तोडून आणते आणि चांगला नाश्ता करते ताज्या कडीपत्त्याचा, ताज्या कोशिंबिरीचा. गाव चांगलं रे, गाव चांगलं. महात्मा गांधींनी 1939ला सांगितलं गावाकडं चला, पण कोणाचंच लक्ष नाही. सगळी पुण्यात आमचा फ्लॅट आहे, हडपसरला आमची जागा. अरे काय रात्रंदिवस जागा राहता रे. गावाचं गोड वातावरण, गोड. तिथं चला. 42 गडी झालं लग्न. कोणाला पाहुणं यायचं बंद झालं. 80 हजार काहींचं एजंटनी खाल्लं, पण लग्न जमा. असा 42 गडी एका घरी पोरगी बघायला गेला. 22-23 वर्षाची पोरगी, मोठ्या भागात. सगळ्याला पसंत पडलं. मुलाच्या वडील म्हणतो मुलीचा अगं चांगली जागा आहे, 4-5 ट्रक आहेत, महाराष्ट्र बँकेच्या सौजन्याने घर आहे, पोराचं चांगलं आहे, सगळं बरं आहे. पोरीची आई म्हणली कमीत कमी नवरदेव तरी बघू द्या मला. खिडकीतून तिनं नवरदेव बघितला. म्हणली भंगारवाल्याला देईन, गारी इकणाराला देईन, पण ह्याला नाही द्यायची. म्हणली का? म्हणली येऊ पहिला मलाच बघाय आलता 20 वर्षापूर्वी. विठाला कोणी जे स्वीकारलं नाही ते देवानं स्वीकारलं. म्हणून देवाला काळ आवडतं बरं का. काळ ओ काळा बासुरीवाला मनमोहई मेरा, तो काळा आहे बरं का. त्यानं मन माझं मोहन टाकलं. तो बासरीवाला आहे आणि म्हणून काळ देवानं स्वीकारलं हो. म्हणून काळ्या गोऱ्याच्या नादी लागू नका. तुम्हाला मन मी सांगतो, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी लई चावते. विठ्ठल काळ पण घेतलं अगदी देव. 6 लेकरांना मारून जन्माला आला. जिथं देव येतो तिथली बंधनं गळतात. मध्ये देव आल्यानंतर पायीची बंधने गळती. मग तिथं त्या देवकी माई सांगते अहो लेकरू झालंय वाटतं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. असा जगजेठी परमात्मा जन्माला आलाय. लपवा याला तरी, कृष्णाला यातला तरी त्या कंसापासून वाचवा माझ्या लेकराला. जरी कंस अशी कळेल माझ्या बाळाला मारील, म्हणून तुम्ही त्याला वाचवा. आणि असा परमात्मा गोकुळामध्ये खूप आनंदानं नांदतो. पण त्याच्या पाठीमागं बापाचं किती हाल झालं ते पाहावं. त्या वसुदेवानं त्या वासुदेवाला डोक्यावरती घेतलं, सुपामध्ये ठेवलं. तशी बंधनं गळायला लागली. अंधकारातून प्रकाशाकडं परमात्म्याला घेऊन चालला. यमुना माईला अतिशय कमी पाणी होतं, पण देव घेऊन आल्यानंतर पाणी उचंबळून वाहायला लागलं. नाका तोंडाजवळ त्या भगवंताचं दर्शनासाठी पाणी गेलं. का? यमुना माई सुद्धा कृष्णाची सासूच आहे बर का. ती म्हणली जावायचं तोंड बघायचंय, जावायचं तोंड बघायचंय. तो म्हणला तोंड बघण्यावारी बापाचं बरीत होईल. बापासाठी पाय बाहेर काढला. त्याने लाविला अंगुष्ट, पूर वसरून गेला आणि पुढं देव घेऊन घेऊन त्या गोकुळामध्ये गेला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा भगवंता बरोबर तुकोबाराय सांगतात आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी.
वैकुंठित वैकुंठित नाही नाही हे वैकुंठात नाही, तिथं आम्ही एकमेकाच्या मुखात घास भरायला शिकलो. अहो कुठं कृष्णाची संस्कृती आणि कुठं तुमची आमची संस्कृती झाली. आज एकमेकाच्या मुखात कोण घास भरवतो, उलट अन्नात विष कालवणारीच माणसं जास्त झाली, एकमेकाचा घास हिसकून घेणारीच माणसं जास्त झाली. अरे मांडीला मांडी लावून सर्व 18 पगड 12 बलुतेदार माझ्या तुकोबरायांच्या काळामध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. यारी यारे लहान तोर याती भलते नारी नर. अरे तेच अध्यात्माचं वातावरण आज कुठपर्यंत गेलो. आज सप्त्यात तारका देताना सुद्धा जातीपर्यंत माणसं विचारणा करायला लागली. भीषण परिस्थिती, फार वास्तव वेगळे राजा हो. एकमेकांच्या मुखात घास भरवणारी माणसं संपली. आज एकमेकांची मुंडकी छाटणारी माणसं आज पदोपदी तुम्हाला भेटतायत, पदोपदी भेटतायत. काळ्या कृत्यांनी आणि स्वैराचारानं आज माणसं अमानवीय कृत्य करतात. रक्ताच्या थारोळ्यात तुमची आमचीच लेकरं पडली. कोणी टाकली हो? अहो तुम्ही आम्हीच टाकली. ज्ञानोबारायांच्या झोळीत माती कालवणारी माणसं पाकिस्तानहून आली नव्हती. तुकोबरायांच्या अंगावर चिंदे चिंदे होईपर्यंत मारणारी माणसं बाहेरच्या देशातून आली नव्हती. संतांना त्रास देणारी माणसं बाहेरून आली नव्हती हो, ती आपलीच होती. आणि म्हणून आपल्याला आपल्याची जाणीव व्हावी. बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते. आपली आपल्यासाठी आली पाहिजे, तो आपली आपल्यासाठी पळाली पाहिजेत, आपली आपल्यासाठी झटली पाहिजेत. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही ताकद परमार्थ शिकवतो, ही ताकद तुकोबराय शिकवतात. राक्षसांचं आणि संतांची पैंज लागली. हात मध्ये न मुडपता जीवन दाखवायचं. आणि मग हात तो कोपरात बांधला, अशा बांबूच्या बांधाट्या बांधल्या. कुठं पलीकडून राक्षसाची पंगत, अलीकडून देवांची पंगत. पहिल्यांदा ते म्हणले कोण जेवणार, नाही म्हणले बुंदी संपली म्हणजे काय घेता, आम्ही आधी जेवणार. मग राक्षसांची आधी पंगत बसली, त्यांचं हातमध्ये बांधलं. आता ते कशाला एकमेकाच्या तोंडात का, त्यांनी आपली बुंदी सरळ वर फेकायची, आग करून जेलायची. काय नाकात पडली, काय डोळ्यात गेली, काय मसाले भात कानात उडला, नाही जेवता आलं त्यांना. मग देवांची पंगत म्हणली आता आम्ही नाही जेवता आला, बघू बरं तुम्ही कसं जेवताय. मग त्यांनी पंक्ती अशा सरळ नाही टाकल्या, तोंडाकडं तोंड अशी 36 सारखी पंगत नाही टाकली, 63 सारखी पंगत बसवली, तोंडाकडं तोंड. मग काय केलं, ह्यानं त्याच्या तोंडात घास घातला, त्यानं त्याच्या तोंडात घास. उष्टा नाही बरं का फोटो काढायला, म्हणजे असं एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. एकमेकाच्या आनंदानं मुखात दिलं बरं का. हा आनंदाचा सोहळा. आणि हुंबरी सारखा माझा कृष्ण परमात्मा खेळ गेला. अरे संपलं खेळ रे, संपलं. हुतुतू संपला, हमामा संपल्या, फुगड्या संपल्या, सुरपाट्या संपल्या, कबड्डी संपली, कुस्ती संपली. आज राहिला फक्त पबजी, फ्री फायर. आज तसलंच राहिलं रे. बाकी तुम्हाला कोणी शहाणं करणार नाही. संतांची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं, भगवंताची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं, गुरु मायबापांची इच्छा आहे तुम्ही शहाणं व्हावं. सरकारला कायम वाटणार आहे तुम्ही ऑनलाईन रमी खेळाव आणि तुम्ही मातीच जावत. सरकार आपल्याला सुधरवणार नाही, ती ऑनलाईन रमीच खेळायला शिकवणार. तुमची लेकरं जितकी बर्बाद होतील तितकी त्यांना आनंदाचं आहे का. त्याच्याशिवाय त्यांचा 2 GB डाटा संपत नाही हो. नुसत्या डाटा पाय आपल्याला बाटा घालायला सुद्धा मिळाना, इतकाच रिचार्ज वाढवून ठेवला. संतांच्या ठिकाणी त्यांनी एकमेकाच्या मुखामध्ये घास भरवला. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आणि सुखाने आनंदाचं खेळ खेळले, हमामा खेळ खेळले. हमामा सारखा हुतुतू सारखा खेळ आता राहिला नाही रे. खेळ मांडीला लगोरी नाचता ती नाना परी. हा खेळ होता देवाच्या काळाचा. दुसरा एक खेळ माझ्या नातरायांनी सांगितला. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, पोरा त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू, पोरा त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू. खेळ बिटी दांड
दांडू पोरा खेळ बेटी दांडू खेळ बेटी दांडू पोरा खेळ बेटी दांडू खेळ बिटी दांडू पोरा खेळ बिटी दांडू खेळ बिटी दांडू पोरा खेळ बिटी दांडू खेळ बेटी दांडू. सत्व बेटी घेऊन हाती धीर धरी दांडू सत्व बेटी घेऊन हाती धीर धरी दांडू भाव बळ खेळ खेळू बिहू नको भांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा त्रिगुणाचा खेळ मांडला. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून नाचले. कोणी सिव्हिल विचारलं नाही, कोणी कास्ट सर्टिफिकेट विचारलं नाही, कोणी एज्युकेशन सर्टिफिकेट विचारलं नाही, कोणी कास्ट सर्टिफिकेट मागितलं नाही. यारे यारे सकळ जन यारे यारे अवघे जन सगळे जणांनी मिळून खेळ खेळला. असा परमात्मा जन्म घेतो देवकीच्या पोटी पण राहायला जातो यशोदा माईच्या घरी. जन्माला आल्यानंतर रांगायला लागतो, उलता पालता असं पडायला लागतो. पालता उलता होत असणार ना, सरकत असतो. सरकल्यानंतर रांगायला लागतो. रांगताना सुद्धा उजवा पाय पुढं नाही देवानं केला. रांगताना सुद्धा ऊन जिथं तिथं देव बर का. जिथं ऊन असेल तिथं देव धावत जाईन. डावकार्याला सगळी जण डाव डाव म्हणतात पण त्या देवानं पहिल्यांदा डावाच गुडगा पुढे घेतला. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत. अग मैना ग ओ पुन्हा तिथं काय होऊन हो एवढं म्हणलं तरी तुमच्या ध्यानात आलं. कारण पुण्याचं कुणाला याड नाही हो, सगळ्याला. किती मोठी जागा असू द्या आमच्या नगरची लातूरची पोरगी म्हणेन नाही गरीबाचं का असं पण पुण्यात अहो अटक करायची जरी असली ना कुणाला तरी तो मला अटक करावं पुण्यातच म्हणतो. कोणच्या गुन्ह्यात गाव द्या पण मला अटक करावं पुण्यात. हा इतकं आवडतं. त्या आवडीचं हे पवित्र ठिकाण आहे बरं का. डाव्या गुडघ्यानं रांगला तळवे तळ हात टेकवले. हळूहळू चालायला लागला, बोलायला लागला. खूप गोड चरित्र हो. पाळण्यापासून सुरू होतो का मोटकी देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची पहाट फुटे. जन्म झाल्याबरोबर चरित्र सुरू झालं. काग बग रिटा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. तिसऱ्या दिवशी माझा कृष्ण परमात्म्याला भेटाय भगवान शंकर परमात्मा आला. गरुडावर बाई सोनी माझा कैवार विष्णू परमात्मा आला. भेटी घेतल्या परमात्म्याच्या. 6व्या दिवशी जिच्यासाठी नवस केलता देवानं ना ती आली. तिचं नाव पुतना. ती रत्नमाला नावाची बळीराजाची लेख होती. तिनं वामनाच्या रूपातल्या देवाला पाहिलं होतं. ती म्हणली होती माझ्या जर पोटी असं लेकरू जन्माला आलं तर मी त्याला स्तनपान करील, मी त्याला मांडीवर बसवील. तो पण पूर्ण करण्यासाठी पुतना म्हणून जन्माला आलेल्या पुतनेच्या हातामध्ये देवानं स्वतःचा देह स्वाधीन केला. यशोदा माईनं दारावच विचारलं कोणाची ग तू. त्यावेळेस तिनं सांगितलं अगं मी तुझ्या मावशीची पोरगी की तुझी मावस बहीण. म्हणली पण मला मावस बहीणच नाही. अगं लग्नाला लय गर्दी होती, तो फेसबुकवर टाकली होती पत्रिका, पण आता तुझ्या ध्यानात नसन लय दिसानं गाठ पडली तुझी माझी. असं आहे का. बर 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 कुठं आहे. म्हणले झोपलाय. ते म्हणलं आता का मी झोपायसाठी आलोय का. भवानीचं गिराईक माघारी लावू का काय. एवढी नटून आलती एवढी नटून आलती. नटत जावं बरं का. पुन्हा पुन्हा हे आयुष्य नाही चांगलं राहायला शिकायचं. त्याला काय होतं पुन्हा पुन्हा हे काय. इतकी सुंदर नटली. पाटल्या डोरलर जोडवी पैंजण कमराला कंबरपटा नाकात नत घालोनी बाईचा राज करणी नेसले का शालू पैठणचा. इतकं नटली. नामा मने आली नंदाची या घरा नामा मने आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना जणू अप्सरा आली.
इतकी नटली बरं का, देवांगनेसारखी नटली. आणि लेकराला पाहिली या वेद लावी वैसे जीवी चढोनिया. पाहिल्या वेद लागलं. म्हणलं आता आई जबानात न गेली तर पाजायची नाही, म्हणून देवानं डोळं मिटलं, मांडीवर बसला. 21 कारणं भागवतात सांगितली. का डोळं झाकलं तर देवा हे दूध प्यायचं माझ्या हातात आहे रे, विष प्यायचं खातं वेगळं कॅबिनेटचं ती भगवान शंकराकडे. आता त्याच्या खात्यात मी कसं डोकं खालू, द्या नाही तर नका देऊ पालकमंत्री पद, पण कॅबिनेटच्या मध्ये मी कसा पडणार, म्हणजे असं वाटलं असेल म्हणून डोळं झाकलं. विष प्यायचं ज्याचा अधिकार आहे त्या कृष्णानं शंकर परमात्म्याची आठवण काढली. विषयाचं गिरायक आलंय तुझ्याकडे घे, दूध जवळ आहे तवर मी पेत राहतो म्हणून डोळं झाकलं. दुसरं एक कारण आहे, आईला लेकराला मारावं वाटणार नाही. आईला कसं मारावं, अख्खं आयुष्य जिनं आपल्यासाठी जिजवलं, तिला का मारावी. रख रखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही, सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. कसं मारू आईला, कसं मारू. दादांनो ती जानदार रे, 3 दिवस चुली नाहीत पेटल्या, उंबऱ्याच्या दोड्या खाल्ल्या माझ्या आईनं. चिगळची भाजी खाल्ली, मेलू खाल्ला, आणि लेकर एमटेक केली, इंजिनियर केली, जे आज पुण्यात आनंदानं राहते. कधीतरी राजांनो आठवड्यातला 1 दिवस काढा आणि जिवंत आहे तोपर्यंत त्या गावाकडल्या यशोदामाईच्या पाठीवरून 4 तांबे पाण्याचं वता. मेल्यावर तर सगळ्याच्याच घरी गर्दी होणार आहे. कधीतरी हातात कंगवा घेऊन तिचे पांढरे विस्कटलेले केस विंचरण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणात होऊन दे. ही प्रत्येकाच्या घरी दिलेली यशोदामाई. कसं मारू, पण पुतणेकडे पाहताना सुद्धा देवानं डोळं मिटलं. देवा तुझी औदार्य जाणो स्वतंत्र, तेतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य आईसे पवित्र वैरी आहे दिदले. अशा परमात्म्यानं पुतणेला सायुज्यता मुक्तता दिली. काग बगरी ठामारीला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आणि मग सगळ्यांचा गोळा मेळा केला, सगळ्यांना बरोबर घेतलं आणि सगळ्यांच्या बरोबर देव खेळ खेळला. म्हणले का रे पोरांनो, का असं हातापायाच्या काड्यान पोट वाढ्या, डिहरीच फक्त वाढलेली, हातापायाच्या काड्या कस काय. म्हणले देवा सगळं 5 फॅटचं दूध जातं डिहरीला काहीच मिळत नाही आमच्या. आणि म्हणून देवानं खऱ्या अर्थानं क्रांती केली. ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्यायचं, ज्याला न्याय नाही न्याय देण्याचं कार्य देवानं केलं. प्रत्येक समंगडी जमवले आणि सगळ्यांच्या भाकरीची आनंदानं सोय केली. तो हा काला, गोड काला. प्रत्येकाच्या घरी जावं. कुठं गेला देव, कुणाच्या घरी गेला नाही. जिथं सासू सुना, जिथं ननंद भावजाया एका वाट्यावर बसून आनंदानं गप्पा मारतात, अशा आनंदाच्या घरीच देव जातो. घर पाहून एकांताचे, नवविधा नवनीताचे, कोणाच्याच घरी देव जात नाही. जिथं आनंद आहे त्या आनंदाच्या ठिकाणी देव जातो. देवानं चोऱ्या कुठल्याच केल्या नाही. चित्त मोहिले नंदाच्या नंदने, तिथलं देवानं चोरी केली, ती चोरी केली. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. अशा चित्त देवानं विसरवलं आणि अशा ठिकाणचीच देवानं चोरी केली. मग चोऱ्यांचा अतिशय सध्या एकोपा झाला आणि चोऱ्या करायला लागला देव. तरी चोऱ्या करीत असताना सगळेजण गाऱ्याने घेऊन येतील, पण गाराने ऐकायला आई कधी कबूल होईल काय. आईच्या डोळ्यावरती वात्सल्याची पट्टी असती बर का, पण आईनं विचार करावा बर का. अच्छा आपला मुलगा 90,000 रुपये महिन्याने, त्याच्या घरात 7.5 लाख कसं काय येतात. आईनं गुन्हेगार मुलं तयार करू नयेत. आईनं न्यायाच्या बाजूनं राहावं, आईनं सहिष्णुतेच्या बाजूनं राहो. गुन्हेगार लेकराला कधी आईनं पाठीशी घालू नये, पण ममत्वाचं पांघरून आईला खरं बोलू देत नाही हो. म्हणून यशोदा माई म्हणतेस, बाळस गुणगुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान. काही सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, तुम्ही लटकल पुण्याचा भवरा, आळ घेता सारंग धरा. तुम्ही बारामतीच आपलं 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी, आळ घेता का जगजेटी. तुमची एवढीच रीत बाई खोटी गे गोकुळच्या नारी.
5 वर्षाचा माझा बाळ अंगानी ग माझ्या खिळ तुम्ही लटिकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. आणि म्हणून लटकाळ नका घेऊ. त्या कृष्णाला ताकीद द्यायची आई. बोबाटा झालेलाच असतो ना, ताकीद देते घरात. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. रागीट तुझा पेतानंद मारतयाचा खाऊ नको रे. रागीट तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाला जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाला जाऊ नको. नको रे. कुणाच्या घरी जाऊ नको, जाऊ नको. ताकीद द्यावी आईनं. आई ताकीद करते, आई समजावे ते. खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या करू नको म्हणून ताकीद देणारी आई आज दृष्टीस पडत नाही. आज त्या आईची गरज आहे. कृष्ण प्रत्येकाच्या घरी येईल अशी आई पाहिजे. आई तुझी ग पुण्याई माझ्या देहात साठली. आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. आयुष्यभर कष्टासाठी झिजणारी आईनं हा विचार लेकराला दिला पाहिजेत. बाळा खोड्या करू नको. अरे परवा दिवशी आपल्याच तुपाच्या टाकीत पडून वासरू मेलं आणि लोकांच्या घरचं तूप खायला जातो. आईनं ताकीद दिली. आता अजिबात जाऊ नको. पण चोऱ्यांचा सुळसुळाट नुसतं खाणं तरी कुठे हो. खोड्या बी करायच्या. अख्खं दह्याचं गाडगं खाल्लं आणि थंडीत म्हातार बाहेर झोपलं होतं चुकाट्याचं बिहा म्हणून. आणि त्याच्या डोक्यात जाऊन डेरा फोडला. रातभर म्हातार कडकडलं थंडीनं. कुणाच्या पोरांच्या खोड्या करायच्या. माझ्या घरी आला एक दिवस गवळण सांगते. घरी आला आणि माझ्या नातू बाहेर बसला होता. नातवाच्या हातात प्लॅस्टिकचा साप दिला. जे साप करून पोरग बिहलय दिसन त्याला बाप म्हणतोय पण साप म्हणता येईल. काही गवळणी घरी आल्या. आबरी आबरी काना नाशियल्या मुच्या सुना याने नाशियल्या मुच्या सुना. आणि आमच्या सुना नासून टाकल्या. काय करतात? अरे भरलेली घागरी ओतून देतेत. पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची पोरी आजी चोरी केली खरी. पालती दुधानी घातली ग दह्या दुधाची तुझ्या पोरानं. तुझं पोरग फार खोडीचंय आणि म्हणून माझ्या सुनांच्या नजरेमध्ये त्याला आणू नको. त्याची वागणूक चांगली नाही. भक्त म्हणायचे त्याची वागणूक चांगली नाही. देवा तुझ्या संगतीनं राहण्यात काय फायदा नाही रे. खुशाला आम्हाला वळते आणायला लावतो आणि आमच्या शिदोऱ्या सुद्धा तूच खातो रे. 5 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानावला 1 पुरी. आम्हाधाडीला वनादुरी आमची ठकवणी खाल्ली शिदोरी. कानोबा निवडिया पुली गोधने गोधनी. अरे निवड तुझ्या गाई. काय तुझी वागणूक चांगली का? अरे तुझी का वागणूक चांगली नाही? तुझा बापच तसा आहे. तुझा बैल चुकला मोरा सांगोक जाता गेलो घरा. पाठी लागला तुझा म्हातारा पाठी लागला तुझा म्हातारा. तुझं म्हातारा पाठीमाग लागलं. अरे बाप तरी तुझा कुठं चांगला आहे. आम्ही आईला सांगायला गेलो.
आई बी मला चांगलं बोलली नाही. अरे कृष्णा तुझं कुळच चांगलं नाही. आम्हाला वाटतंय तुझ्या नादी लागून आमची सुद्धा किंमत कमी व्हायला लागली. तुझी संगती नाही कामाची, नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची, घेईल तुझी चर्या कसे वेड लागले कान गोवरिया, कसे वेड लागले कान गोवरिया. कृष्ण अरे तुझं कुळ म्हणायला गेलं तर तुझं कुळ पण चांगलं नाही रे. अरे मी 96 कुळातली, माझा वंश आहे मोठ्याचा, आहे मोठ्याचा, तू तवयातीहीन गवळ्याचा, ऐके झाले या नावा रूपाचा, आवचे पुसले या कसे वेळ लागले कान गोवळ्या, कसे वेळ लागले कान गोवळ्या. मोठ्या वंशातली तरी त्रास कमी होत नव्हता. प्रत्येकाच्या घरी जायचं आणि प्रत्येकाच्या खोड्या करायच्या. एक वेणूचा नाद ऐकला तो 12 वाजून कधी गेले मला सुद्धा कळालं नाही. का कळालं नाही हो? अरे द्वापार युगापासून बोललेले तुम्ही आम्ही आज इथपर्यंतच का आलो? तर द्वापार युगात सुद्धा तुम्ही सवंगडी होता म्हणून ह्या मंडपात आला बरं का. तिथं सुद्धा तुम्ही मल्टिप्लेक्सला बघायला नव्हता गेला, तुम्ही इथं आला त्याच्यामुळं. का ती ताकद आहे. घर सोडून धरिले रान, संसार केला दाना दीन देवा, मी घर धंदा विसरले, आहार सावळिया शिवा जवले मुरली, आहार सावळिया शिवा जवले मुरली, आहार सावळिया वाजवली मुरली, आहार सावळिया वाजवली मुरली. ती बासरी ऐकली आणि आम्ही देहभान विसरलो. तेव्हा आम्हाला कळालं नाही आता आसवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आज आठवत नाही. हे तुमचं प्रेम आहे बरं का. आज आठवत नाही. इथं नित्यनेमानं रणवरे साहेबांनी केलेलं महिला भजनी मंडळाचं हे कार्य आज आठवत नाही. फार गोड परिसर तुम्ही तुमच्या भगवंत रूपी नाम साधनेनं पवित्र केलाय. विठ्ठल विदेही अवस्था प्राप्त होते असा परमात्मा. मोठ्याच्या घरचं लेकरू गारानं ऐकन घेणा आई, म्हणून काहींना वाटलं इथून निघूनच जावं म्हणून बैलगाडी झोपली आणि बैलगाडीत बायका पोरं टाकली आणि घेऊन निघाले की देवानं अडवलं. कुठे चाललात? नंदाचा नंदन अडवितो ग बाय बाय, अडवितो अडरानी गौळणी. हरिला माझ्या सांगा कोणी, हरिला माझ्या सांगा कोणी, हरिला माझ्या सांगा कोणी. वाटेने एक जणाने विचारलं का हो चाललात? चांगलं खटलं चाललं होतं. कशासाठी निघालात? ते म्हणले चांगलं चाललं होतं पण कोणाला चांगलं बघवतंय का? निजले मी होते पती शेजारी, माझ्या मालकापाशी झोपले होतो मी. अवचिताला तुझा मुरारी, दाढी वेणीची गाठ बांधून यानेच केली मस्करी. हरिला माझ्या
सांगा कोणी. रात्रीचा प्रसंग, मी माझी वेणी वडायला गेले की दाढीला हिसका बसला. माझा मालक मला बोलायला लागला, वय का ग आता दाढी वडायची? हा, मी मालकाला शिवे देते तर मालक मला शिवे देते. नैनन चंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. कापायला गेलो कापना, जाळायला गेलो जाळना, जाळायचा प्रयत्न केला. मालक म्हणलं माझी दाढी नाही जाळायची, तुझी इनी जळली तरी चालन. इनीची दाढीची भांडणं झाली. ती म्हणली अजिबात जमणार नाही, मी माझ्या बट्टला धक्का लावणार नाही. तेव्हा ब्युटी पार्लर नव्हतं बर का. आणि मग दोघांची युती ठरली आणि दोघांनी सरकार चालवायचं ठरवलं. 2.5 वर्ष बांधाव कापली. काय त्याची दाढी कापायली आणि काय ह्याची इनी कापायचा प्रयत्न झाला, पण कापता कापेना, जळता जळेना. शेवटी त्या यशोदेच्या पोराला शरण गेले आणि मग त्यानं ते सोडवलं. निजले मी होते पती शेजारी अवचिताला, तुझा मुरारी दाढी वेणीची गाठ बांधून यानेच केली मस्करी. हरीला माझ्या सांगा कोणी. पुरे झाला त्रास हरीचा विटाला बाई या गोकुळीचा. पोरे बाळे टाकूनी सगळी जावे वाटते पुण्यामधून, आपलं जावे वाटते येथून. हरीला माझ्या सांगा कोणी. दुःखित अंतकरणानं ती गवळण सांगती. तेवढ्यात कृष्णानं फक्त आपली बासरी बाहेर काढली, तिच्या डोळ्यात डोळं घातलं. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया. ती गारानं घेऊन घर सोडणारी, ती गाव सोडणारी गवळणीनं देवाच्या डोळ्यात पाहिलं. एका जनार्दनी सबला सगवळणी नंदा घरी ती येती धावोनी. श्रीकृष्णाला पाहुनी नयनी वृत्तीच बावरली बावरली. हरीला माझ्या सांगा कोणी. गाडी महागारी फिरवली. कृष्णाच्या गळ्यामध्ये राधा गोपिका गोपाळ सवंगडी रडले अक्षरशः. ओ देवा, आम्हाला सोडून जाऊ नको. ते 11 वर्ष 7 महिन्याचं बालपण देवानं गोकुळामध्ये घालवलं. सगळ्यांना गोड अन्न दिलं, गोड भोजन दिलं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, सगळं देवा पुरवलं रे. आणि अशी आई आज सांगते, देवा आता गारानं केलं ना तर मला दुःख वाटतं. असं कर, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. अशा रानामध्ये आता तू जा, सगळं गाया बरोबर घेऊन जा. मग त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगतो सवंगड्याला, सगळ्यांना सांगतो, या बाबा सगळे यमुनेच्या काठी निघाल्या गवळणी साऱ्या पाण्याला. हनुमंती सांग यशोदे काय करू ग कानाला. घागरी फोडून जातो या, दही दूध चोरून खातो या. यशोदेवर त्याला घोर जीवाला फार. ग्वाडलय बोलून छडतो या, द्वाडलय बोलून तडतो या. यशोदे आवर त्याला घोर जीवाला फार. त्याला समजावून झालं, दही झालं, तुझी नाही धडकत आता इकडे राहू नको. हे जाऊ नको रे, जाऊ नको रे कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. तरी आई म्हणते आता जा. मग सगळ्यांना घेऊन गेल्या. गाई चालल्या वनाप्रती, सगळ्यांना बोलवलं, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. कोण होत्या गाया? त्या देवानं सांभाळलेल्या गाया. तुम्ही आम्ही तृणाचे लाभे. गायी गेल्या दुरी. कोणी सोलापुरावरून आलं, कोणी टेंभुर्णीवरून आलं, कोणी नळदुर्गवरून आलं, कोणी पाटसवरून आलं. अरे चाऱ्यासाठी धावणारी तुम्ही आम्ही. 18 तास काम करताय, 20 तास काम करताय, ओटी करताय, कितीतरी कष्ट करताय, भाजीपाला विकताय, भाजी घेताय, कष्ट करताय, लिफ्टमध्ये चढताय, लिफ्टमधून उतरताय, धावताय धावताय धावताय, अख्खं आयुष्यभर पळताय. पाळणा घरात लेकरं ठेवले तर 8 तास लोकांची चाकरी करताय. 72 लाखाचा 3 BHK फ्लॅट घेतलाय. अख्खं आयुष्य कुलूप लावलेल्या घराला फेडायला घालवलं तुम्ही. अख्खं आयुष्य. ही सगळ्या तापलेल्या जीवाला एक सुखाचा घास म्हणजे काल आहे.
आणि म्हणून तुकोबराय सांगतात आता सगळेजण ह्याच गाय आहेत व तृणाचे लाभी गायी गेल्या दुरी पाचारी मुरारी नावे त्यांची सगळ्यांना बोलवलं या यमुनेच्या काठावरती आज सगळ्यांनी गाया घेऊन यायच्या सगळ्यांनी गाया तिथं आणल्या दुपारची वेळ तुकोबराय सांगतात देवा आता लोक काहीच म्हणत नाहीत तर कवर सांगशील का काय तू गैरफायदा घेऊन आहे बरं का एका ठिकाणी तर कीर्तन असंच पुढे गेलं एक जण दगड घेऊन नुसता फिरत होता मांडवाच्या कडेने म्हणलं मला मारतोय काय नाही म्हणले तुझं कवरच चालू दे तुला तारीख कोण दिल ते त्याला बघतोय असं नाही आणि म्हणून सगळं काही वेळेत आता दुपारचा प्रसंग माध्यानाशी दिनकर क्षणभरी होय स्थिर 12च्या पुढं टायमिंग गेला भुका लागल्या पोटामध्ये खिडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा असा दही काला सगळ्यांची एकत्र शिदऱ्या सासवल्या आणि सगळ्यांनी एकत्र केल्या पण देव कुठं त्यांच्यात टाकतोय ते म्हणले देवा तुझी पण टाकीर शिदरी कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली तू वांगोले कानोबा तुझी घोंगडी चांगली देवा तुझी जर यात मिसळली तर ते जेवण होईल नाही रे तुझी जर मिसळली तर तो प्रसाद होईल म्हणून पाहुण्यांना केली जाते ती पार्टी सवंगड्यांना केलं जातं ते जेवण सप्त्याला दिली जाते ती पंगत आणि काल्याला खाल्ला जातो तो प्रसाद आहे ना प्रसन्नता तुझा मिसळला ना की त्याचा प्रसाद होतो आज तो प्रसाद मिळणार आहे मग त्यावेळेस नामदेवरायाने गोड गवळण लिहिली जुन्या काळामध्ये माझी माय ग्रामीण भागात अंगणामध्ये फेर धरायची बरं का तुम्हाला आठवत असन महिना पंचमीच्या अगोदर फेर असायच्या त्या फेरात एक गोड गवळण आहे नामदेवरायांची ती गवळण भगवंत त्या यशोदा माईचं पदराला पीळ घालतो आणि म्हणतो यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल गाई कुठं जेवल ग तुझ्या हातासारखी चव नाही गाई लहानसा घे ग उंडा मला लवकर करून दे मांडा दूर गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल आई मी तुझा एकुलता एक गाया राखी तो 9 लाख गाया राखून झिजली नख मला जेवू घाल आई 2 घास भरवते देव गाया घेऊन जातात आणि लांबून हाक मारते आई सांभाळा मुरारी प्राण माझा जाऊ नका दोरी जवळच खेळा अशा यमुनेच्या काठावर जो देवानं कमलाकार बसून काला केला तोच काला आज तुम्ही आम्ही खाणार आहे तुकोबराय सांगतात त्याचं हे पवित्र ठिकाण आहे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवय चांगलंय नीटय नीटनेटकय आणि उत्तम आहे. इथं जे कराल ते इथं तुमच्या उपयोगी येईल. म्हणून इथं गर्व नको देवा, अहंकार नको, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. इथला देवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. असं कर देवा, तुझ्यासारखं करून ठेव, तुझ्याशी समरस कर देवा, यातलं काही करू नको. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम जोपर्यंत आहे देवा तोपर्यंत मातृभूमीची सेवा घडून दे. जोपर्यंत आहे देवा तोपर्यंत या शरीराची सुद्धा सेवा घडू दे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल देवा. आम्ही तुला तिथं मानण्यापेक्षा आधी इथं मानला. आधी इथं तू आहे ते आम्हाला पवित्र ठेवायचं, आम्हाला यात काही भरायचं नाही. म्हणून माय तुझ्या यशोदा माय दुधा इतकं पवित्र जीवन आम्हाला जगायचंय. तिथं सुपारीचं खड नाही तोंडात टाकायचं. माय आयुष्यभर निर्व्यसनी मला ठेव, तुझ्या दुधा इतकं पवित्र ठेव, निष्कलंक ठेव. आणि या मातृभूमीची सेवा सदैव घडू दे माय बाप. माझ्या मातृभूमीला कोणाच्या हातून जातीयवादाचा, धर्मवादाचा, वंशवादाचा कलंक लागू देऊ नको रे. माझी महाराष्ट्रातील लेकर मांडीला मांडी लावून आदर्श असा महाराष्ट्र अखंड घडू दे. बस याच्यापेक्षा वेगळं काय मागावं. माझ्या मातृभूमीचं प्रेम टिकलं पाहिजे. प्रार्थनेमध्ये म्हणतो का नाही आपण, मला मातृभूमीबद्दल निष्ठा सदैव राहू दे. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे तू. कारण मी ज्या पवित्र भूमीत आहे ती शंभूराजांच्या रक्तानं नाहलेली ही भूमी. हाच तो पवित्र काठ श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी राजदे यतंतस्य विनोलेका वर्तते कस्यनवरी प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जलमला दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. ही छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पावन पुण्यनगरीच्या या भूमीमध्ये संस्काराची शिदुरे देवा अखंड माझ्या महाराष्ट्र मायभूमीला या धर्माची मिळू एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या हातून भगवंत अशीच अखंड भक्ती करून घेऊ. केलेले नियोजनवाले, आयोजकवाले, आमचे रणवरे साहेब असतील, आमचे कुंभारजी साहेब असतील, सर्व टाळकरी वृंद, सिस्टीमवाले, चोपदार काका, पेटी मास्तर, गोड असे मृदंगाचार्य, माझ्याबरोबर आलेले तुषारजी महाराज मोरे युवा कीर्तनकार, ही माझ्या आळंदीची गोड लेकर, मायबाप, माझ्या वडिलांच्या अंतकरणाच्या सर्वांच्याच माता भगिनींच्या चरणावर ही कीर्तन सेवा समर्पित.